आज नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाची विभागीय बैठक आहे। या बैठकीमध्ये मराठा आंदोलक जे आहेत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आणि मराठा आंदोलक या कार्यक्रमात घुसले आणि त्यांनी या आरक्षणासंदर्भात आपली भूमिका काय अशी असा जाब त्यांनी विचारलेला आहे। आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहे, आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत। काय सांगाल आपण काय या कार्यक्रमात आज महाराष्ट्र राज्याचं सगळं नेते मंडळी काँग्रेस पक्षाची नांदेडला आली होती। नांदेडला येण्याच्या पाठीमागलं कारण की लोकसभा निवडणुका पार पडल्या, आता विधानसभेला आपण अजेंडा असा घेऊन चालायचा जेणेकरून महायुतीला धोबीपछाड करून महाविकास आघाडीचा म्हणजेच काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आणि नांदेड जिल्ह्यातल्या 9च्या 9 विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये काँग्रेसचा झेंडा कसा लागल हे सगळं स्वप्न या काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवून आले होते। परंतु मराठा समाजाच्या या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वप्न भंग केलं आणि त्यांना दाखवून दिलं की जोपर्यंत तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देणार नाही तोपर्यंत हे तुमचं स्वप्न कधी सत्यात उतरणार नाही। कारण मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण हे ओबीसी मधूनच आहे। कारण मराठा समाजाच्या कुणबी जात प्रमाणपत्राच्या नोंदी आढळलेल्या आहेत। जेव्हा शासकीय नोंदी आढळतात, जेव्हा मराठा हा ओरिजिनल कुणबी असतो, तेव्हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय शासनाकडे नाही। परंतु शासन एका बाजूनं कुणबी नोंदी काढण्यासाठी बेजार होते आणि विरोधी पक्ष एका बाजूनं आपली भूमिका ही चुप्प आणि गप्प ठेवण्याची भूमिका घेते। तेव्हा मराठा समाजाचा या पक्षाला आणि या नेत्यांना आमचा सवाल आहे की तुमची जर चुपीची आणि गुपीची भूमिका असेल तर येणाऱ्या काळामधली विधानसभा ही 100% जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी आदेश देतील की महायुतीचे सगळे उमेदवार पाडायचे, तेव्हा महाविकास आघाडीचे सुद्धा सगळे उमेदवार सुपडा साफ करायला वेळ लागणार नाही। या ठिकाणी जसं जरांगे पाटील यांनी म्हणले की महायुतीचे उमेदवार पाडायचे, त्याबरोबरच महाविकास आघाडीचे देखील उमेदवार पाडायचे। आपल्यासोबत अजून काही मराठा बांधव आहेत, काय सांगाल? वेळोवेळी या सगळ्या पक्षांनी मराठा समाजाचा चोथा केलेला आहे। या ठिकाणी वेळोवेळी म्हणायचे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणून। अहो, पण टिकणारं आरक्षण कधी देणार आहात तुम्ही? हा प्रश्न जनसामान्य मराठामध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे। आधी मराठा समाजाला आरक्षण दिलं की खुश राहायचा, पण आता मराठा समाजाच्या लहानातल्या लहान मुलाला देखील माहित झालेलं आहे की ओबीसी मधूनच आरक्षण दिलं तर टिकणार आहे। मग आम्ही या ठिकाणी या सर्व पक्षांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी। हे एका ठिकाणी मीडियाच्या समोर म्हणतात की आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही म्हणून। अहो हो, पण 3 वेळा तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले, 3 वेळा आरक्षण ते फसवे निघाले। एकीकडे आम्हाला माय भाकर देत नाही आणि एकीकडे बाप भीक मागू देत नाही। अशा पद्धतीने मराठा समाजाची परिस्थिती असताना तुम्ही मुद्दामून या ठिकाणी मराठा समाजाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात। यामुळे या ठिकाणी आम्ही यांना भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं पक्ष जे आहेत या दोन्ही आघाडीतले मराठा समाजाचा निव्वळ वापर करतात अशी त्यांचा आरोप आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।